घटना 1 तारखेची आहे। लातूरच्या रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडून अमरावतीचा एक प्रवासी जखमी झाला। त्याला तातडीने लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं। 24 तास उपचार झाले, पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी या जखमीला मृत घोषित केलं। रितसर पोलीस ठाण्यात नोंद केली। अपघाती मृत्यू असल्यानं शवविच्छेदन अनिवार्य। त्यासाठी पोलीस आले आणि विच्छेदन गृहाकडे शव नेत असतानाच एकच खळबळ माजली। मेलेला रुग्ण चक्क बोलू लागला। ठाणे अंमलदार यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून प्रकरण माझ्या पुढील कारवाईसाठी प्रकरण माझ्याकडे दिले। त्यानंतर सदर पेशंट जवळ रात्री 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मी गेलो असता पेशंट बोलण्याच्या स्थितीत मिळणारा हा सगळा प्रकार घडला तो सर्वोपचार रुग्णालयातल्या शिकाऊ डॉक्टरांमुळे। मृत्यूची खातरजमा न करताच महाशयांनी बिचाऱ्या रुग्णाला यमसदनी धाडलं। रुग्णालय प्रशासन सुद्धा त्यांना पाठीशीच घालतंय। पेशंट ॲडमिटेड म्हणून नुसती जी नोंद करायची असते गांधी चौक पोलीस स्टेशनला, म्हणून ती नोट पाठवली होती। त्या नोटमध्ये आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर ते म्हणताय डॉक्टर की आमचे जे ट्रेनिंग डॉक्टर असतात त्यांच्याकडनं त्यांना असं इन्स्ट्रक्शन देण्यात आले होते की इन्फॉर्म करा। तर इन्फॉर्म करा याच्यामध्ये ती गफलत झाली आणि त्यांनी इन्फॉर्म करा म्हणजे ॲक्सिडेंटचा पेशंट इन्फॉर्म करायचं, त्यांनी तो डेथ चुकून झालेला आहे। डीन मॅडम यांना ही फक्त कागदोपत्री चूक वाटतेय, पण पेशंट बोलला नसता तर त्याचं तर रामनाम सत्यच झालं असतं। आजही शेकडो रुग्ण इथं उपचार घेत आहेत। रुग्णांनो, काळजी घ्या, अन्यथा तुमच्या नावापुढे कधीही कै लागू शकेल। निशान भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।